नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रेंडिंग साडीवरची नवीन अशी सुंदर ब्लाउज डिझाइन। तर इथे मी टोटल उंची 14.5 घेतलेली आहे। चेस्ट साइज आहे 38, 38चा चौथा 9.5, 1.5 इंच सिलाई मार्जिन, 2.25 इंच गळा घेतलेला आहे। आता गळा खुली तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही घेऊ शकता। मला इथे तयार 10.5 इंच हवा आहे, म्हणून मी 11 इंच मार्जिन घेतलेला आहे, कारण अर्धा इंच वरती शोल्डर जोडताना शिलाईमध्ये जातं। आता इथे मी डीप नेक बनवणार आहे आणि प्लस पानगळा अशी डिझाइन बनवायची आहे, त्यामुळे मी वरती घेतलेला आहे 2.5 ते तुम्ही 3 इंच घेऊ शकता आणि मी इथं पानाचा असा पानगळ्याचा शेप देऊन घेत आहे। तर हे अशा पद्धतीने मी पानगळ्याचा शेप दिलेला आहे डीपमध्ये। आता आपण हा गळा कट नाही करायचा, कारण आपण इथे कॅनव्हास वापरणार आहोत, म्हणून मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे, फोल्ड केला आहे। बंद बाजूकडून जे कॅनव्हास आहे, कॅनव्हासची बंद बाजू आणि ब्लाऊजची बंद बाजू एकमेकांवरती व्यवस्थित ठेवलंय। त्यानंतर कॅनव्हास ओपन करून मला जो ट्रान्सपरंट बाहेरच्या बाजूने गळा दिसत आहे त्याच गळ्यावरती मी कॅनव्हासवरती मार्किंग केलेलं आहे आणि सेंटर पॉइंटही व्यवस्थित काढलाय। पुन्हा वरच्या बाजूनही हे पाव तुम्हाला मार्किंग दिसत आहे, त्या मार्किंगवरतीच मी मार्किंग करून घेतलेलं आहे। म्हणजे याने काय होतं की डबल कॅनव्हासवरती मेजरमेंट टाकण्याचा आपला वेळ वाचतो। तर इथे मी कॅनव्हासला 1-1 इंचाचं मार्जिन एक्स्ट्राचं ठेवणार आहे पट्टी जोडण्यासाठी। तर तुम्ही या पद्धतीने 1-1 इंचाचं मार्किंग करून मार्जिन घ्यायचं आहे आणि हे मार्किंग व्यवस्थित आखून घ्यायचं आहे। आता यानंतर बाहेरच्या बाजूने आपण गळ्याचा आकार कट करायचा आहे। आतून कट करणार नाही मी, कारण डायरेक्ट आपण हा आहे असा आकार ब्लाऊजला जोडणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही आतूनही कट करू शकता। आता मी सेंटर पॉइंट आणि गळ्याच्या आकाराचा पॉइंट काढून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे घेणार आहे अस्तर। कॅनव्हासपेक्षा अस्तर अर्धा इंच मार्जिनचं एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि आता कॅनव्हास त्यावरती ठेवून या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। जिथं वाटते की कॅनव्हास कापड खेचलं जाते तिथे छोटासा कट देऊन घ्यायचा, किंवा अगोदर छोटे छोटे पूर्ण कपड्याला कट देऊन घ्यायचे आणि या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। कुठे कापड एक्स्ट्राचं वाटलं तर तेही कट करायचे। वरच्या बाजूने अगदी फिनिशिंग दिलेली आहे। दुसऱ्या बाजूनेही जे मार्किंग आहे ते मी डार्क करून घेतलेलं आहे। त्यानंतर हा जो ब्लाऊज पीस आहे त्यालाही अस्तर मी सुईच्या बाजूनेच ठेवून जोडून घेतलेला आहे, कारण इथे मी इन आउट करणार नाही, त्यामुळे ब्लाऊज पीसच्या आतल्या बाजूने हे कापड ठेवलेलं आहे आणि अगदी फिनिशिंगसह। कारण ट्रेंडिंग साडी थोडंसं सिल्क टाईप आहे, कापड खेचलं जातं, असं लूज पडतं, त्यामुळे इथे मी अगदी काळजीपूर्वक शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ब्लाऊजचं तेही कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह। आणि शिलाई मारतानाही अस्तर किंवा ब्लाऊजचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। इथे अस्तर जोडून झाले, त्यानंतर आपण इथे गळ्याचा सेंटर पॉइंट कट काढून घ्यायचा आहे आणि जिथून आपण गळ्याचा आकार दिला आहे तोही कट मी काढून घेतलेला आहे आणि हा सेंटर पॉइंटसुद्धा काढून घ्यायचा आहे, म्हणजे कॅनव्हासचं जे पानगळ्याचं टोक आहे ते बरोबर सेंटरला येईल। त्यानंतर हे मी पानगळा अशा पद्धतीने ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने ठेवलेला आहे, जे ब्लाऊजचं कापड आहे त्या बाजूने, आणि मी इथे पिन लावून घेत आहे। त्यामुळे काय होईल की गळा सरकणार नाही। नाहीतर तुम्हाला हवं तर तुम्ही शिलाईसुद्धा मारू शकता, पण मी इथे 3 पिन लावून घेतलेले आहे, त्यामुळे गळा बिलकुल सरकणार नाही। आणि आता आपण जे मार्किंग केलेलं आहे अगदी त्या मार्किंगवरती शिलाई करायची आहे, म्हणून तुम्हाला मी अगोदर ज्यावेळेस आपण गळ्याचं मार्किंग केलं त्यावेळेस मी डार्क करून घ्यायला सांगितलं, कारण आपण मार्क करतो पण नंतर ते मार्क आतल्या बाजूने जातं, म्हणून मी दोन्ही बाजूने अगदी डार्क करून घेते आणि बरोबर त्या गळ्यावरती शिलाई मारते, त्यामुळे कॅनव्हास लावणं खूप सोपं होऊन जातं। तुम्ही ही टिप्स नक्की वापरा। आता कॅनव्हास जोडून झालेला आहे, त्यानंतर आता आपण इथे गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे, पण गळ्याचा आकार कट करताना 1/4 इंच मार्जिन सोडून कटिंग करायचं आहे, कारण इथे आपण छोटे छोटे कट देणार आहोत। अगदी तंतोतंत कट करायचं नाही, कट देण्यासाठी मार्जिन सोडायचं आहे, त्यामुळे अस्तर व्यवस्थित फोल्डही होतं आणि आतली शिलाई किंवा शिलाई पण ओपन होत नाही। तर हे अशा पद्धतीने मी इथे छोटे छोटे आकार देऊन घेतलेले आहेत आणि आकार देऊन झालं की आपण हे अस्तर पलटून घ्यायचं आहे। कट न देता जर पलटवलं तर मात्र कापड गोळा होतं आणि खेचल्यासारखं होतं, म्हणून कट देणं गरजेचं आहे। ही 2 नंबर टिप
कॅनव्हास जोडताना लक्षात ठेवा। त्यानंतर हे पूर्ण कॅनव्हास मी पलटून घेतलेला आहे। तुम्ही ते हवं तर प्रेस करून घेऊ शकता आणि हात शिलाई आतल्या बाजूने करू शकता, म्हणजे शिलाई दिसणार नाही। पण मला इथे ब्लाऊजवरती लेस अटॅच करायची आहे, त्यामुळे मी हात शिलाई किंवा इस्त्री करणार नाही, तर मी डायरेक्ट दाबटीप देऊन घेत आहे गळ्याला। पण दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे, अगदी फिनिशिंगसह गळ्याचा आकार चेंज होणार नाही ही काळजी घेऊन एकदम कडेवरती व्यवस्थित अगदी दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर त्यानंतर आपण दाबटीप देऊन पूर्ण झाल्यानंतर ही मी ब्लाऊजला मॅचिंग अशी, ब्लाऊजचा जो काटा आहे त्यावर मॅचिंग अशी ब्लाऊजची गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि ती मी अटॅच करून घेते। आता इथं पानाचा आकार आहे, तिथं अगदी व्यवस्थित लेस अटॅच करायची आहे, पानाचा शेप बदलणार नाही याची काळजी घ्यायची। आणि लेस जोडताना थोडंसं ब्लाऊजचं मार्जिन सोडून लेस जोडायची, त्यामुळे गळ्याला अगदी छान लुक येतो। तर मी लेस जोडून घेतलेली आहे। त्यानंतर बाजूनेही आपण शिलाई मारायची आहे, नाहीतर लेस उचकल्यासारखी दिसते, म्हणून दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। हे सुंदर पानाचा आकार तयार झालेला आहे। त्यानंतर इथे आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्या पद्धतीने टक्स मारायचे आहे। त्यासाठी मी शिलाई मार्जिन सोडून ब्लाऊजचा दोन्ही बाजूचा सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि सेंटर पॉईंटपासून पुढे 3.5 इंचावरती टक्स मारून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपण जोडणार आहोत कमरपट्टी। तर कमरपट्टीसाठी मी इथे नेहमी 1.25 इंचाची पट्टी काढते, पण आता हे अस्तरच्या काठाची पट्टी असल्यामुळे मी एका बाजूने दुमडणार नाही, म्हणून मी हिला 1 इंचाचीच घेतलेली आहे। जोडून घेतलेली आहे पट्टी आणि ब्लाऊजच्या सुईच्या बाजूकडून काठाचा जो भाग आहे तो बघा इथे वरच्या बाजूने दिसत आहे, म्हणजे ती फिनिशिंग आतल्या बाजूने जाईल पट्टी पलटवल्यानंतर, कारण आपण पट्टी आतमध्ये पलटवणार आहोत। तर हे पहा, पट्टी ओपन केली आहे, ब्लाऊजचा भाग पट्टीच्या आतमध्ये घ्यायचा आहे, पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे आणि नंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये पलटून यावरती ही पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे, किंवा तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता, नंतर हात शिलाई केल्यानंतर ते व्यवस्थित होऊन जातं। पण मी इथे दाबटीप दिलेली आहे आणि ती 5 नंबरची दिलेली आहे, म्हणजे की मी अस्तरला हातशिलाई केली की ती काढून घेता येईल। आता इथे तुम्ही पाहिलं मी ब्लाऊजला बरोबर सेंटरला कट केलेला आहे, कारण आपण इथं बॅक साईडला हुक लावणार आहोत। तर अशा पद्धतीने मी कट करून घेतल्यानंतर इथे आपण हुक पट्टीसाठी आणि आय पट्टीसाठी पट्टी घेणार आहोत। तर अंदाजे तुम्ही इथे 3 इंचापर्यंत रुंदी असलेली पट्टी घेऊ शकता आणि जेवढा गळ्याचा आकार आहे तेवढं तुम्ही कट करू शकता। आता इथे पानाचा आकार चेंज न होऊ देता आपण पट्टी बनवणार आहोत, तर नेहमीपेक्षा उलट्या बाजूने आपण हुक पट्टी बनवणार आहोत। म्हणजेच नेहमी आपण राईट साईडला हुक पट्टी बनवतो, पण ज्यावेळेस तुम्ही बॅक हुकचा ब्लाऊज शिवता तेव्हा लेफ्ट साईडला हुक पट्टी बनवायची आहे आणि राईट साईडला काचपट्टी बनवायची आहे। तर हे अशा पद्धतीने मी तुम्ही इथे पाहतच असाल, या पद्धतीने पट्टी पलटून इथे हुक पट्टी बनवून घेतलेली आहे। वरच्या बाजूनेही टीप मारून घ्यायची आहे। तर दुसऱ्या बाजूने आय पट्टी बनवणार आहोत, त्यासाठी इथे पहा पट्टी मी कशा पद्धतीने ठेवलेली आहे। सुईची बाजू जी दुमडलेली आहे ती खालच्या बाजूने ठेवली, म्हणजे पट्टी पलटल्यानंतर ते आतल्या बाजूने जाईल आणि इथं ही फिनिशिंग छान दिसेल। तर हे अशा पद्धतीने ही पट्टी दुमडून घ्यायची आहे। आता ही आय पट्टी बनवताना जसं आपण नेहमीच्या ब्लाऊजला करतो त्याच पद्धतीने अर्धा इंचाचा भाग ओपन ठेवायचा आहे। तर हे तुम्हाला मी दाखवते एकदा। तर अर्धा इंचाचा हा जो भाग आहे तो ओपन ठेवायचा आहे, म्हणजेच हे मार्जिन कमी जास्त होणार नाही। तर एकदा ब्लाऊज चेक करून घ्यायचा आहे, त्यानंतर ही पट्टी जी आहे ती दोन्ही बाजूने पॅक करायची आहे आणि नंतर या पट्टीला हुक पट्टी आणि आय पट्टी बनवून झाल्यानंतर इथे छोटे छोटे काज बनवायचे आहे। आता ही छोटीच पट्टी असल्यामुळे मी फक्त 3 काज बनवणार आहे। जर 4-5 इंच असेल तर तुम्ही इथे 4 ते 5 काज बनवू शकता, पण काज शक्यतो 1.5 इंचाच्या अंतरापेक्षा जास्त अंतर न सोडता करावे, म्हणजेच ब्लाऊज चांगला बसतो, ओढल्यासारखा होत नाही। तर अशा पद्धतीने बॅक साईडला हुक लावण्याची पद्धतही मी तुम्हाला सांगितली आणि पानगळ्याचा शेपही झाला। आता आपण इथे ब्लाऊजला अजून छान लुक येण्यासाठी नॉट लावणार आहोत, त्यासाठी मी ब्लाऊजला मॅचिंग अशी नॉट घेते। तर हे ब्लाऊजला मॅचिंग अशी नॉट घेण्यासाठी आपण त्यासाठी छोटंसं लटकन पण बनवूया। अंदाजे 4 इंच लांब आणि 4 इंच रुंद असे मी 2 अस्तरचे तुकडे घेतलेले आहे, कारण ब्लाऊज पीस खूप हलका आहे आणि लटकन थोडं वजनदार असलं की छान वाटतं, म्हणून मी इथे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि ब्लाऊजच्या कपड्यावरती रेग्युलर ठेवून त्याला चारी बाजूने शिलाई करून घेत आहे। त्यानंतर हे पीस व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि
मग ह्याचं सुंदर लटकन बनवायचं आहे। तर अगदी फिनिशिंगसह मी हे 4ही तुकडे कट करून घेत आहेत। आता इथे दोरी आपण गोल्डन कलरचीच वापरणार आहोत, कारण ब्लाऊजला लेस गोल्डन कलरची आहे। आता माझ्याकडे जी लेस उरलेली आहे त्या लेसचाच, म्हणजे ब्लाऊजला जी बॅकला आपण लेस लावली आहे त्याचाच यूज करून सुंदर असं लटकन बनवूया। तर हे चौकर तुकडे मी अगोदर फोल्ड करून घेतले त्रिकोणामध्ये, आणि जी लेस आहे या लेसचे 2 मोठे भाग आणि 2 छोटे भाग केलेले आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने थोडेसे 2 भाग आहेत ते लांब ठेवलेत, आणि अगोदर लांब भाग खालच्या बाजूने जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर जो छोटासा भाग आहे तो वरच्या बाजूने जोडून घ्यायचा आहे। या पद्धतीने दोन्ही जे लटकनचे आपण चौकर तुकड्यांचे त्रिकोण बनवलेले आहे त्यांना दोन्ही यांना अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर इथे आपण नॉड अटॅच करणार आहोत। तर जसं की मी तुम्हाला बोलले, गोल्डन कलरचीच मी नॉड घेतलेली आहे, आणि ही बरोबर सेंटरला ठेवायची आहे, आणि या पद्धतीने लटकन शिवून घ्यायचं आहे। आता तुम्हाला पुन्हा डबल शिलाई मारायची आहे, आणि मेन म्हणजे जिथं ओपन भाग आहे तिथे रब करून घ्यायचं आहे, म्हणजे लटकन छान बनतं आणि धागे वगैरे निघत नाही। तर या पद्धतीने दोन्ही लटकन बनवून मी घेतलेले आहेत, आणि हे दोन्ही लटकन बनवून झाल्यानंतर आपण ते ब्लाऊजला लावूया। तर पहा, ब्लाऊजला असा सुंदर लुक आलेला आहे। तर पहा, इथे मी 3 इंच मार्जिन घेतलेला आहे, आणि त्या 3 इंच मार्जिनवरती दोन्ही लटकन जोडून घेतलेले आहेत। तर फायनली आपला ब्लाऊज डिझाईन तयार झालेले आहे। तर इथे बॅक हुक आणि पानगळा ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून अवश्य सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, आणि चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन प्रेस करा। त्यामुळे काय होईल की नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही। तर चला पहा ब्लाऊजचा फायनल लुक। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। भेटूया उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।